राजगर्जना रायगडात धगधगणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची महाड येथे जाहीर सभा शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5:30 वाजता चांदे मैदान शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला महाड रायगड येथे। मनसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा। निमंत्रक जितेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या डिजिटल गावाची पोलखोल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरात केली। या जाहिरातीमधील मॉडेल म्हणून काम केलेला तरुण आज नोकरीसाठी वणवण फिरतो आहे असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केलाय। हरिसाल गावातील या तरुणाला भाजपवाले शोधत आहेत, त्याला सांगत आहेत झालं गेलं विसरून जा, परत ये। मात्र हा तरुण आपल्या संपर्कात आला। मी जेव्हा हरिसालची पोलखोल केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी म्हटले की राज ठाकरे तिथे गेलेच नाहीत। आता हा तरुणच मी तुम्हाला दाखवलाय, तसंच तिथली परिस्थिती काय आहे ही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवली। आता मुख्यमंत्र्यांकडे यावर काय उत्तर आहे? डिजिटल इंडियाच्या गावातील हा तरुण पुणे मुंबईत नोकरी शोधत आहे। अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे गाव डिजिटल इंडियात देशभर झळकले। या गावात डिजिटल इंडियाचा कसा बोजवारा उडाला हे राज ठाकरे यांनी यावेळी दाखवून दिले। बहुमत दिल्यानंतर पण तुम्हाला या जनतेशी खोटं बोलावं लागतंय। पंतप्रधानांनी जाहीर केलेलं पहिलं डिजिटल गाव म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन जाहिरात करता तिथली स्थानिक लोक तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना समोर आणता, तो जो त्या जाहिरातीतला जो मुलगा आहे ना, जो हरिसाल गाव सोडून तिथून निघाला, मी आज तुमच्या समोर त्याला मुद्दामून बोलवलाय। बोलो। ह्याचं तिथे काहीही झालं नाही म्हणून हा तिथे कामासाठी म्हणून तिथनं बाहेर पडला आणि पुण्या मुंबईमध्ये कुठेतरी मला काम मिळेल का या शोधामध्ये आला। तिथे आपल्या काही लोकांना हा भेटला, त्याच्यातनं हा माझ्या संपर्कामध्ये आला। भारतीय जनता पक्षाचे तिथले जे कोणी लोक आहेत, नेते तिथले आहेत, ते ह्याला शोधतायत, त्याला फोन करतायत की झालं चुकलं आमच्याकडनं विसरून जा, परत ये आमच्याकडे, आम्ही तुला सगळ्या गोष्टी देतो। बस मुलं एवढी सगळ्या नोकऱ्या बघत असतात, घरदार असतं, रोज संध्याकाळी जाऊन आपल्या आई वडिलांना उत्तर द्यायचं असतं। प्रत्येक मुलाला वाटत असतं, प्रत्येक मुलीला वाटत असतं की माझा संसार मोठा व्हावा, माझ्या घरच्यांना, ज्यांनी मला पाळलं, मोठं केलं, उभं केलं, मी स्वतःच्या पायावरती उभं राहून माझ्या आई वडिलांना कुठेतरी उभं करीन, त्यांना आनंद देईन, असा प्रत्येकाचा एक विचार असतो। ती जी जाहिरात केली आहे ना राज्य सरकारने, ती जाहिरात पण ह्याला मुंबईला बोलवला आणि मुंबईच्या आसपास शूट केली। म्हणजे जाहिरात पण हरिसालमध्ये केली नाही का? कशासाठी करताय तुम्ही हे? मुख्यमंत्र्यांनी सांगून दाखवा आता माझा दावा खोटा आहे का? बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।